नमस्कार, मी तृप्ती बांदेकर। आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा अनुभव सांगणार आहे आणि माझ्या ह्या अनुभवाने तुमच्या देखील आयुष्यातील घटनांना कलाटणी मिळण्यासाठी खरंच खूप मदतच होईल। तर गोष्ट अशी आहे की श्री ॲस्ट्रो वास्तूच्या सुवर्णा घोरपडे आणि गुरुजी यांच्या कृपेने आज तागायत माझी बरीचशी कामं मार्गी लागली आहेत। गेल्या 8 वर्षांपासून मी त्यांच्या संपर्कात आहे आणि माझी सगळीच कामं महत्त्वाच्या घटना असू देत मी त्यांच्याशी शेअर करते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी नेहमीच सगळ्या गोष्टी करत असते। आयुष्यात खूप चढउतार पाहिले, पण आज जे काय पॉझिटिव्ह वाटतं आहे ते जस्ट बिकॉज ऑफ सुवर्णा मॅम आणि त्यांच्या गुरुजींमुळे। खरं तर सांगायला गेलं तर अनुभव खूप आहेत, पण कदाचित आज वेळ तेवढा नाही आहे माझ्याकडे। मी नक्कीच हे अनुभव फ्युचरमध्ये शेअर करेन तुमच्यासोबत। पण आत्ताचीच घटना अशी झाली आहे आमच्या आयुष्यात की माझा भाऊ US मध्ये काम करतो। तो खूप मोठ्या पदावर काम करतो आणि त्याच्या मोठ्या पदावर जाण्यात देखील महत्त्वाचा वाटा सुवर्णा मॅमचाच आहे। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्याने काही अपॉर्च्युनिटीज घेतल्या आणि त्या वर्कसुद्धा झाल्या। तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माझा भाऊ फक्त 1 महिना इथे असतो, 1 महिना बाहेर असतो। त्याच्या बऱ्याचशा गोष्टी खूप मर्यादित वेळेमध्ये आम्हाला कराव्या लागतात। तो आला होता आय गेस 23 ऑगस्टला आणि आम्ही त्याचा कॅनडा व्हिसा अप्लाय केला। कॅनडा व्हिसासाठी जनरली 2-2.5 महिने जातात, बट त्याला 2 महिन्यात पुन्हा 1.5 महिन्यात पुन्हा ट्रॅव्हल करायचं होतं। खरं तर तो आला, त्याने व्हिसासाठी सबमिशन केलं आणि आम्हाला पुन्हा कॉल देखील आला आठवड्याभरात की त्यांचा व्हिसाचं स्टॅम्पिंग करायचं आणि तुम्ही पासपोर्ट त्यांना परत द्या। सो आम्ही दिनांक 5 ऑगस्टला त्याचा पासपोर्ट सबमिट केला दिल्ली एम्बसीमध्ये आणि त्यानंतर त्याची प्रोसेस असते की तो कॅनडा हाय एम्बसीमध्ये जातो आणि त्यानंतर जवळजवळ महिन्याभराने तो आपल्याला मिळतो। पण ह्यावेळेस काय कोण जाणे, काही रिझन्सने त्यांच्याकडे खूप लोड होता कामाचा आणि 5 तारखेला टाकलेला पासपोर्ट ज्याची येण्याची एक्सपेक्टेड तारीख खरं तर त्यांनी दिली होती 21 वर्किंग डेजमध्ये, पण ती डिले झाली। त्यानंतर आम्हाला असं कळलं की हा फुल 30 वर्किंग डेजमध्ये परत येईल आणि त्याला ट्रॅव्हल करायचं होतं 2 तारखेला रात्री कॅनडासाठी। आणि तसं बघायला गेलं तर एजंटने सांगितल्याप्रमाणे तो पासपोर्ट 5 तारखेला येणार होता आणि खरं तर त्याचं जाणं खूप इम्पॉर्टंट होतं, कारण त्याच्यासाठी ती खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती। तिथे गेल्याच्यानंतर त्याचं प्रमोशन वगैरे होणार होतं आणि जर ती फ्लाईट मिस झाली असती तर कदाचित त्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून मुकल्या असत्या। सो आम्ही वाट पाहिली बरेच दिवस, त्याच्यामध्ये बऱ्याच सुट्ट्या गेल्या। अक्षरशः 30 तारीखपर्यंत मी वाट पाहिली की पासपोर्ट येईल, पण 30 ऑगस्टपर्यंत आमच्या हातात पासपोर्ट आला नाही। सो सिच्युएशन थोडीशी पॅनिक झाली। भाऊ पण थोडा हे झाला, खचला की आता मला जायचं आहे 2 तारखेला आणि त्याच्यात मीनवाईल सॅटर्डे संडे आले, त्याच्यामुळे तर गोष्टी होण्यासाठी खूपच कठीण झाल्या। तर मला ॲज युजल सुवर्णा मॅमशी मी नेहमीच मार्गदर्शन घेते त्यांच्याकडून आणि मी त्यांना फोन केला। त्या मुंबईत नव्हत्या, खरं तर त्या पुण्यात होत्या, त्यांच्या गणपतीसाठी ते गावी गेल्या होत्या आणि त्यांना मी माझा प्रॉब्लेम सांगितला की खूप सिच्युएशन प्रॉब्लेमॅटिक झाली आहे आणि भावाला जायचं आहे 2 तारखेला रात्री जायचं आहे, म्हणजे 2 नंतर रात्री पहाटे 3 तारखेला। सो त्या म्हणाल्या ठीक आहे, आपण काहीतरी करूया आणि त्यांच्या ह्या शब्दावर माझा नेहमीच विश्वास असतो की आपण काहीतरी करूया आणि त्या जेव्हा करतात तेव्हा ते 100% होतंच आणि माझा ट्रस्ट त्यांच्यावरती पूर्णपणे आहे। सो त्यांनी 30 तारखेला माझ्याकडून ही केस घेतली आणि त्यांनी थोडेफार रेमेडीज वर्कआउट केले आणि मला लगेचच सांगितलं की तू आता ह्या रेमेडीज कर आणि हार्डली त्याच्यामध्ये फक्त 100 ते 150 रुपयाचा खर्च आला आणि त्याही वस्तू ह्या मला त्यांनीच अरेंज करून दिल्या। कुठल्या दुकानात जाऊन घ्यायच्या हे त्यांनीच मला सांगितलं। मला म्हणाला तासाभराच्या आत आण हे सगळं आणि ते आणून एका डिशेला ठेव। तर मी पटापट गेले आणि ते सगळं सामान आणलं आणि आम्ही एका दिशेला ती वस्तू फक्त ठेवली, ज्याच्या 2-3 वस्तू त्या अगदी 100-150 रुपयाच्या खर्च आला इतक्याच वस्तू होत्या आणि त्या ठेवल्याच्या नंतर मला 10 मिनिटात भावाचा मेसेज आला आणि भाऊ माझा इथे नव्हता, तो गोव्याला गेला होता त्याच्या काही कामासाठी। तसं मला मेसेज आला की माझ्या पासपोर्टचा स्टेटस चेंज झाला आहे। मी बोलली जस्ट ठेवल्या मला अनुभव आला। मी मॅमशी लगेच शेअर केलं की मॅम असं झालं आहे की पासपोर्ट स्टेटस चेंज झाल्याचं मला इन्फॉर्मेशन आलं आहे। तर त्या बोलल्या ठीक आहे, होऊन जाईल 2 दिवसात तरी मला वाटतं की काम होऊन जाईल, तू काही काळजी करू नकोस। त्याच्यानंतर तो दिवस गेला आणि मग सॅटर्डे संडेमध्ये आला। त्याच्यामुळे असं झालं की आमचा काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता आणि कॅनडा एम्बसी असं असतं, हाय कमिशन असं असतं की त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट नाही करू शकत, ते 1 साइडेड कम्युनिकेशन असतं। तुम्ही ऑनलाईन कॉल सेंटरवर कॉल करू शकता, बट त्यांनी काही ठाम असं उत्तर देत नाहीत की असं होईल तसं होईल। सॅटर्डे संडे तर सगळंच बंद होतं।
पुन्हा टेन्शन वाढलं आणि त्या दरम्यान आम्ही आमचे प्रयत्न नाही सोडले. तरी मी त्यांना इन्फॉर्म केलं की असं असं वाटतं आहे मला, काय करूया. तर त्या म्हणाल्या की आपण एक काम करूया, अजून 2 दिवसांना हे सगळं ठेवूया, तू काही काळजी करू नकोस. त्यानंतर सोमवार उजाडला आणि सोमवारी माझा भाऊ गोव्यावरून परत आला. त्याने मला विचारलं काय करायचं आहे, मला आता खूप टेन्शन झालं आहे, मला वाटत नाही माझ्या गोष्टी होतील, तर तू सांग मला काय करायचं. तर मी फक्त एवढंच बोलली, मला सुवर्णा मॅमवर ट्रस्ट आहे, त्यांनी जर सांगितलं तर काम होणार म्हणजे होणार आणि तू काही काळजी करू नकोस, आपण तिकीट कॅन्सल नको करूया, आपण ठेवूया, आपण वाट बघूया. तर तो म्हणाला बघ असं नसतं, इंडेफिनेट आहे सगळं, मी तिकीट कॅन्सल नाही केली तर उद्या ती नो शो होईल किंवा त्याचं लॉसेस होतील, कंपनीला होईल आणि कंपनी त्याच्यासाठी बराच खर्च केला होता त्यांच्या साईडनी. सो मी बोलली तरी पण आपल्याला ट्रस्ट आहे की हे सगळं होऊन जाईल. आणि सोमवारी अक्षरशः काहीच नाही, आम्ही खूप टेन्शनमध्ये खूप प्रेशरमध्ये होतो, घरातमध्ये सगळेच खूप काळजीत होते. तरी पण आम्ही माझ्या आईने इतर ठिकाणी चौकशी केली, पण कोणीच असं ठाम उत्तर दिलं नाही की 2 दिवसात पासपोर्ट येईल आणि काम होईल. बट सुवर्णा मॅमनी सांगितलं की होणार, तर मला विश्वास होता की होणार आणि त्यांनी नेहमीच आम्हाला सांगितलं त्याच्याप्रमाणे आम्ही जर गोष्टी फॉलो केल्यात तर त्या गोष्टी अप टू द मार्क्स झाल्यात. आत्तापर्यंत आम्हाला खूप अनुभव आला आहे त्या बाबतीत. सो तो दिवस गेला. त्याच्यानंतर इव्हनिंगला थोडंसं घरातलं वातावरण चेंज झालं, आम्ही थोडेसे नॉर्मल झालो आणि काहीच माहिती नव्हतं, मलाही माहीत नव्हतं की काय होणार आहे. आम्ही सगळेच खूप टेन्शन होतं. आम्ही रेमेडीज केल्या होत्या, विश्वास होता, पण समोरून काहीतरी उत्तर यायला हवं होतं ना, जे अपेक्षित होतं, जे आलं नाही. आणि ट्यूजडेला तसं त्या दिवशी त्याला फ्लाय करायचं होतं, त्या दिवशीचा दिवस उजाडला. सकाळी 8:58 दादाला आमचा मेसेज आला, माझ्या भावाला मेसेज आला की तुमचा पासपोर्ट डिस्पॅच करतोय आम्ही, जो आम्ही दिल्ली एम्बसीमध्ये पाठवणार, असा एक मेसेज आला की वी आर डिस्पॅचिंग युअर पासपोर्ट. सो त्यांनी मला लगेच विचारलं की काय करायचं, माझा पासपोर्ट डिस्पॅच होतो आहे. सो आम्ही लगेच त्यांना कॉल केला, तर ते म्हणाले की पासपोर्ट डिस्पॅच जरी आम्ही केला तरी तो 4 वर्किंग डेजमध्ये मुंबईला येणार, त्याच्यानंतर तुम्ही फ्लाय करू शकता. तर आमचं असं होतं की जर पासपोर्ट डिस्पॅच होतो आहे तर आम्हाला आजच रात्री ट्रॅव्हल करायचं आहे त्याला आणि ही संधी आम्हाला नव्हती हे करायची. मी लगेच सुवर्णा मॅमना सांगितलं की मॅम असं असं झालं आहे, पासपोर्ट डिस्पॅच होतं. मॅम बोलला आहे तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही ते पासपोर्ट कलेक्ट करा आणि तुम्ही फ्लाय करा, सगळं काम होईल व्यवस्थित. अक्षरशः 9 वाजता उठून त्याने फटाफट आवरलं. 12:30ची आम्ही दिल्लीची तिकीट इश्यू केली. तो सेम डेला दिल्लीला गेला, त्याने पासपोर्ट तिथे हातात घेतला. त्यांनी तसं आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही इथे येऊन पासपोर्ट घेऊ शकता. सेम डेला तो पुन्हा आला रात्री 9:30 वाजता. त्या मीनवाईल आम्ही त्याची तयारी करून ठेवलेली सगळी आणि सगळं झालं आणि रात्री त्याने कॅनडासाठी फ्लाय केलं आणि आज त्याचं तिकडे जी काही गोष्ट त्याला करायची होती, जो इव्हेंट होता अटेंड करायचा होता, ते खूप महत्त्वाचं काम होतं, तो त्याने ते केलं. आणि आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो काही आनंद उमटला ना, तो शब्दात मोजण्यासारखाच नाही आहे किंवा तो. आणि फक्त एका मॅम एवढ्या लांब आहेत, त्यांनी कॉलवरती मला रेमेडीज सांगितल्या. त्यांनी अगदी खर्चिक, म्हणजे जिथे मला खूप सारे पैसे मोजावे लागले असते पासपोर्ट आणण्यासाठी, काही गोष्टी करण्यासाठी, हां थोडा त्रास झाला, बट त्यांच्या त्या गोष्टींमुळे अक्षरशः त्या गोष्टी पटापट मार्गी लागल्या. कारण ह्याच्या आधी ज्यांनी पासपोर्ट सबमिट केले होते त्यांना जवळजवळ 1.5 महिन्यासाठी त्यांनी थांबवलं होतं आणि आमचा अगदी महिन्याभराच्या आधीच आला. आणि ते फक्त जस्ट बिकॉज ऑफ सुवर्णा घोपळे मॅम आणि त्या गुरुजींच्या कृपेनेच सगळं झालं आहे. खरं तर बॅक स्टोरी अशी आहे की हा विश्वास मला का झाला. गेली 8 वर्ष, म्हणजे ॲक्च्युली सुवर्णा मॅमना खूप आधीपासून ओळखते, पण ॲज अ ॲस्ट्रोलॉजर मी त्यांना गेली 8 वर्ष ओळखते. मी नेहमीच माझ्या कुठल्याही गोष्टी, मला विश्वास नव्हता वास्तूवरती, ॲस्ट्रॉलॉजीवरती, एवढं फार मला काही कळत नव्हतं. म्हणजे मी नाही ठेवायचा विश्वास, मी म्हणायचे कर्म करायचे होत जातील. पण आपण कर्म करत जातो, पण ती कर्म योग्य वेळेला योग्य ठिकाणी पोचली पाहिजेत. ह्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्याला माहिती पाहिजे की त्या नेहमी म्हणायच्या तृप्ती की ॲस्ट्रॉलॉजी ही अशी गोष्ट आहे ना, ही घाबरण्यासारखी गोष्ट नाही आहे. याच्यामध्ये आपल्याला मनस्ताप करून घेण्यासारखं काहीच नाही आहे. जर तुम्ही योग्य लोकांच्या मार्गदर्शनाखाली असाल ना, तर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळून तुम्ही खूप इझिली या सगळ्यातून बाहेर पडू शकता. अदरवाईज तुमच्यामध्ये ती शक्ती येते, तुम्ही सक्षम होता त्या गोष्टी करण्यासाठी. खूप आयुष्यात माझ्याही चढउतार मी पाहिले, अगदी खचून गेले होते. म्हणजे बऱ्याचदा तर मी स्वतःला संपवण्यापर्यंत देखील पोचले होते. पण फक्त सुवर्णा मॅमच्या शब्दांच्या आधारांवरती, गुरुजींच्या कृपेने मी बऱ्याचशा गोष्टी केल्या माझ्या आयुष्यात, चेंजेस केल्या. जशा हव्या होत्या तशा माझ्या त्या होत नाही गेल्या. पण मॅमनी मला एकच विश्वास दिला, बघ तुला हव्यात तशा होण्यापेक्षा तुझ्यासाठी जे छान आहे ते होणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि खरंच असं झालं की बऱ्याचशा गोष्टी बदलल्या. मी स्वतःला खूप आज पॉझिटिव्ह फील करून घेते.
कारण आत्ताही माझंही काम बाहेरगावी होतं, US मध्ये मी जॉबसाठी जाणार आहे. आणि हे जस्ट बिकॉज ऑफ मी ज्या रेमेडीज केल्या होत्या गेल्या काही महिन्यांमध्ये सुवर्णा मॅमच्याच मार्गदर्शनाखाली, आज त्याचाच रिझल्ट. खरंच माहिती नव्हतं की माझं सगळं इथे काम चालू होतं. मला एक संधी आली, अपॉर्च्युनिटी आली आणि मी मॅमना बोलले, मॅम बोलले तू केलं आहेस ना, आता तुझं सगळं छान होईल, तू करत जा. आणि मी घेतलं आणि ते सगळं झालं. इट्स रिअली गुड. मला खूप छान वाटतं आहे, कारण प्रॉब्लेम संपत नसतात, पण आपल्याला एक शक्ती मिळते, एक आधार मिळतो ह्या सगळ्या रेमेडीजने, मॅमच्या शब्दांमुळे, की तुम्ही पुढे जाऊ शकता, तुम्ही काहीतरी करू शकता आणि तुम्ही मानसिकरित्या तुम्ही बेसिकली खचत नाही या सगळ्यातून. ह्याचा मला खूप आनंद आहे. आणि कोविडमध्ये असं झालेलं की माझ्या भावाचा जॉब गेला होता, कारण सगळ्यांचे जॉबवरती हे झालेलं आणि तो बाहेरगावी काम करायचा, तो क्रूजवर काम करतो. सो क्रूजेस बंद होत्या, तर त्याला असं होतं की 2 वर्ष तो पूर्णपणे घरी होता, काहीच हालचाल होत नव्हती. मग आम्ही सुवर्णा मॅमना मी त्याला म्हटलं सुवर्णा मॅमचा सल्ला घे. त्याने सल्ला घेतला, असं असं आहे, मला काय करता येईल का. तर मॅम बोलल्या फक्त एक काम कर, आमचा वास्तूचा मॅप त्यांच्याकडे नेहमीच असतो, कारण आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतो. तर त्या म्हणाल्या एक काम कर, तुला ज्या कंपनीत काम करायचं त्याची फक्त फाईल नेऊन एका दिशेला ठेव. एका दिशेला म्हणजे आमच्या घरातच एक जागा आहे, तिथे त्यांनी ठेवायला सांगितली. आणि आम्ही जस्ट ठेवली आणि दुसऱ्या दिवशी मेल आला की त्याचं सिलेक्शन झालं आहे. एफी ज्वेलरी म्हणून एक मोठा ब्रँड आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांनी ती संधी घेतली आणि ऑफकोर्स त्याने त्याच्या पद्धतीने काम केलं, असं त्याच्या बळावरती तिथे काम करतो आहे. पण ह्याला जोड होतीच ॲस्ट्रो वास्तूची ऑफकोर्स, कारण तो इथे नसताना पण मॅम नेहमी आम्हाला रेमेडीज सांगायच्या, आता हे करूया, आपण ते करूया. त्या काही गोष्टी द्यायच्या आम्हाला की त्यासाठी ते युजफुल असेल. आणि त्याच्यात फार काही खर्च नव्हता. पण आज माझा भाऊ तिकडे मोठ्या पदावर काम करतो आहे आणि हे आम्हाला माहिती होतं. पण हे जास्त प्रकर्षाने मला केव्हा जाणवलं, जेव्हा त्याने मला त्याच्या कंपनीतच इंटरव्ह्यूसाठी पाठवलं होतं, माझी आयडेंटिटी न सांगता की तू जा, माझी बहीण आहे असं तुला सांगायचं नाही आहे, तू फक्त इंटरव्ह्यूसाठी जा. तेव्हा तिकडे एक इंटरव्ह्यू व्हायच्या आधी एक शो होता आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की खूप लोकं होती तिथे, 100, 200, 300 लोकं होती, सगळी बसली होती. त्यांच्या करिअरसाठी ते लोक आले होते. आणि त्या स्क्रीनवर माझ्या भावाचा फोटो दाखवण्यात आला की त्याची जर्नी त्यांनी सांगितली की त्याने स्टार्ट केलं आणि आज तो कुठल्या पदावर आहे. तो एका फ्लीट मॅनेजरच्या पोस्टवर आहे, लाईक खूप मोठी पोस्ट आहे, खूप मोठा शिप्स तो हँडल करतो. आणि त्याच्याबद्दल ऐकताना आणि लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव बघताना, कारण त्याच्यामध्ये ते कुठेतरी त्यांचं करिअर बघत होते, त्यांचं फ्युचर बघत होते, हे बघताना मला खूप अभिमान वाटला की माझं काम होईल ना होईल, पण माझा भाऊ, आज सख्खा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे तो, आज त्याला त्या पोझिशनला बघताना मला खूप छान वाटलं. डोळ्यात अक्षरशः माझ्या पाणी आलं, अभिमानाचा तो क्षण होता. आणि हे फक्त जस्ट बिकॉज मॅमच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी ती गोष्ट केली, तो यस म्हणाला. ऑफकोर्स त्याचीही मेहनत आहे त्या सगळ्यामध्ये, नाही म्हणता येणार नाही. बट ह्या गोष्टी खूप छान आहेत आणि आज आमच्या घरात खूप गोष्टी बदलल्या आहेत त्या सुवर्णा मॅम आणि गुरुजींमुळे. सो मी असंच सांगेन की सुवर्णा मॅमकडे गेल्यावर पहिला आधार मिळतो तो शब्दांचा. आणि त्या इतकं छान बोलतात, इतकं हळूवारपणे बोलतात. कारण मी पाहिलं आहे लोकांनी वास्तू करताना तोडफोड करायला सांगतात किंवा ते आधी गेल्या घाबरवतात, नाही तुमच्यावर असं होईल तसं होईल. बट मॅमनी असं कधी सांगितलंच नाही. त्यांचं मला एक वाक्य आठवतं की बघ, तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम असतो, आपला एखादा अवयव खराब असू शकतो, पण म्हणून काय आपण त्याच्यावरच राहायचं का की तो अवयव खराब आहे म्हणून आपण फक्त त्याचाच विचार करायचा. म्हणजे तसंच की आपले ग्रह काही खराब असू शकतात, त्यांनी आपल्याला त्रास होऊ शकतो, पण आपले दुसरेही ग्रह असतात ज्यांना आपण ॲक्टिव्ह करू शकतो आणि त्याच्यामध्ये तुमच्या गोष्टी बदलू शकतात. असं नाही आहे की हे असंच होणार आहे, हे अशाच गोष्टी होणार आहेत. आपण त्याच्यामध्ये रेमेडीज करून थोडी शिथिलता आणू शकतो आणि गोष्टी होऊ शकतात. आणि येस ऑफकोर्स आमच्या आयुष्यात त्या गोष्टी घडल्या आहेत, आमच्या तिघांच्याही आयुष्यात त्या गोष्टी घडल्या आहेत. आणि फक्त एकच आहे की मी शेवटी एकच गोष्ट सांगेन की ट्रस्ट खूप महत्त्वाचा आहे. आपण गोष्टी करतो, आपल्याला असं वाटतं आज केले की त्याचा लगेच रिझल्ट यायला हवा, कारण आपण असतो मानसिक ताणात की हा मानसिक ताण लवकर संपावा. पण हेच खरं आयुष्य आहे, हेच टॅकल करून जर आपण पुढे गेलो आणि सोबत आपण ज्यांचं मार्गदर्शन घेतो त्यांच्यावर आपण जर ट्रस्ट ठेवला तर गोष्टी हळूहळू मार्गी लागतात, पण त्या पूर्णपणे क्युअर होतात, त्या पूर्णपणे संपतात आणि आपण खूप छान होतो. म्हणून मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही नक्की श्री ॲस्ट्रो वास्तूला भेट द्या. जस्ट बिकॉज माझ्या अनुभवासाठी नाही, पण तुमचे अनुभव घेण्यासाठी एकदा भेट द्या. तुम्ही त्यांच्याशी बोला, तुमच्या आयुष्यातले नक्कीच अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम तर मॅमशी बोलूनच सॉल्व्ह होतील. पुढे तर तुम्ही नक्कीच जाल. आणि हॅट्स ऑफ टू मॅम की त्यांच्या ह्या कमी वयात त्यांनी इतका संघर्ष करून ते इथपर्यंत पोहोचल्यात आणि आज त्या लोकांच्या कल्याणासाठी खूप काम करत आहेत. मी त्यांच्याकडे कधीच म्हणजे पाहिलं नाही की त्यांनी मला आधी पैसे सांगितले, मला आधी पैसे दे. त्याआधी रेमेडीज सांगतात की तुम्ही आधी रेमेडीज करा, तुम्ही
स्वतःला चेंज करा, तुम्ही तुमच्या गोष्टी मार्गी लावा आणि नंतर अशी खरंच परिस्थिती येते की आपण आपले पैसे देऊ शकतो. म्हणजे लोकांना असं वाटतं बापरे पैसे सांगितले तर आता कुठून आणू, आता माझी परिस्थितीच नव्हती म्हणून मी आले होते यांच्याकडे किंवा आलो होतो आणि आता मला पैसे सांगतात. पण तुम्ही खरंच त्यांचं ऐकून जर रेमेडी सुरुवात केल्या ना की तुमच्याकडे मागे वळून बघण्याची वेळ कधीही येणार नाही. आज काही वर्षांपूर्वी जर तुम्ही मला पाहिलं असतं ना तर ही अशी हसणारी किंवा असं एवढं स्ट्रॉंगली बोलणारी मी नव्हते. होत्या माझ्यात चांगल्या गोष्टी, बट समाव काही गोष्टींमुळे, माझ्या आजूबाजूच्या माणसांमुळे किंवा माझ्या परिस्थितीमुळे मी खूप खचून गेली होती. मी सगळं संपवण्याचा विचार केलेला की नाही, मला आत्ता नाही काही करायचं आहे, मला आत्ता नाही जगायचं आहे किंवा मला नाही जमत आहे हे सगळं. पण आत्ता मी लोकांना मोटिवेट करते की नाही, होईल, छान आहे. मी सजेस्ट करते तुम्ही जा, भेट द्या, तुम्ही तुमची कर्म चांगली ठेवा, तुम्ही करा छान, मॅम तुम्हाला सपोर्ट करतील. सो मी पुन्हा एकदा सांगेन, थँक्यू सो मच श्री ॲस्ट्रो वास्तू आणि गुरुजी. तुमच्या खरंच मार्गदर्शनाखाली इट्स अ लाईफ चेंजिंग थिंग फॉर मी आणि खूप गोष्टी बदलल्यात आणि आमचं घर आज खूप छान आनंदी आहे आणि मुळात खूप पॉझिटिव्ह आहे. समृद्धी आली आहे आणि खूप छान झालं आहे. सो थँक्यू आणि प्लीज सगळ्यांनी भेट द्या आणि थँक्यू सो मच.